कल्याण डोंबिवली निवडणुकीत शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा सत्तेपर्यंत पोहोचायला मात्र त्यांना काही जागा कमी पडत आहेत. आता सत्ता स्थापनेसाठी सेना नेमकी कुणाची मदत घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे सेना सत्तेचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र भाजपसुद्धा सत्तेची चाचपणी करते. किंवा राज्यात सत्तेत असलेली शिवसेना आणि भाजप पुन्हा कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र येण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपचे ताणलेले संबंध पाहता शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. शिवसेनेनं जर मनसेसोबत युती केली तर बहुमताचा 61 जागांचा आकडा गाठता येईल, पण पहिलं पाऊल कोण टाकणार हा प्रश्नच आहे. दुसरीकडे शक्यता अशी आहे की शिवसेनेनं अपक्ष 9 उमेदवारांना सोबत घेतलं तर बहुमताचा तिढा सुटेल. आणि तिसरी शक्यता म्हणजे भाजपनं मनसे आणि इतरांबरोबर युती केली तर 62 ही संख्या होऊ शकते, पण ही शक्यताही कमी आहे. आता शिवसेना नेमका काय निर्णय घेते यासुद्धा हे महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. एक नजर टाकूयात कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या प्रकारची समीकरणं बनू शकतील याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. अपक्ष शिवसेनेसोबत जाणार का हा एक प्रश्न आहे. अपक्ष शिवसेनेसोबत जाणार का हा एक मोठा प्रश्न आहे, कारण की कितपत ते याचा पाठिंबा घेतात, शिवसेना याला राजी होते का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि म्हणूनच अपक्ष आणि शिवसेना हे एकत्र येणार का हा एक मोठा प्रश्न आहे. भाजप शिवसेनेची युती होणार का हा दुसरा प्रश्न. त्यानंतर अपक्ष शिवसेनेसोबत जाणार का, शिवसेना महापालिकेत सत्ता स्थापन करणार का हाही प्रश्न निर्माण होतोय. प्रतिनिधी रामनाथ दवणे आहेत. रामनाथ, काय सांगशील, कशा प्रकारे या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी समीकरणं बनत आहेत, काय सांगशील याविषयी? नितीन, नक्कीच काल ज्या पद्धतीनं रिझल्ट हाती यानंतर ज्या पद्धतीनं शिवसेनेला कुठे ना कुठेतरी बहुमत मिळेल अशी आशा होती. मात्र त्यानंतर शिवसेनेचा आकडा जो आहे हा 52 वरच स्थिरावलेला आहे. एकूणच बहुमत मिळवण्यासाठी शिवसेनेला अजूनही 9 जागांची आवश्यकता आहे. आणि एकूणच आपण चित्र पाहिलं तर भाजपानं खास करून या ठिकाणी आपलाच महापौर बसेल असा दावा एकीकडे करण्यास सुरुवात केलेली आहे. महत्वाची भूमिका, जसं आपण म्हणलात का, महत्वाची भूमिका ही अपक्षांचीही ठरू शकते, त्याच पद्धतीनं मनसेचीही ठरू शकते. कालच भाजपानं या ठिकाणी 9 जे अपक्ष आहेत यातील 5 अपक्ष जे आहेत हे आपलेच असल्याचा एकूणच दावा केलेला आहे. तर दुसरीकडे आपण हे पाहिलं की मनसे मात्र अजूनही कुठल्या प्रकारे मनसेशी आपला संपर्क झालेला नाहीये. मनसेचे राज ठाकरे नेमकं काय याविषयीचा निर्णय घेतात याकडेही आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आज या ठिकाणी शिवसेनेची बैठक जी आहे ही बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत काय नेमका निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एकूणच काल आपण पाहिलं की कपिल पाटील जे आहेत, खासदार कपिल पाटील भाजपाचे, यांनी शिवसेना आमचा नॅचरल मित्र पक्ष आहे, शिवसेना आम्ही स्वतःहून कधी टीका केली नाही, मात्र शिवसेने जी टीका केली त्यालाच आम्ही प्रत्युत्तर दिलंय आणि आमची कुठल्याही प्रकारची दुश्मनी जी आहे या पक्षाशी नाहीये असं संकेतही या पद्धतीने दिलं होतं. म्हणजे सत्ता स्थापनेसाठी आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो अशाच पद्धतीचं हे संकेत म्हणावं लागेल. येत्या 11 तारखेला या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेचं सभागृह जे आहे हे बरखास्त होणार आहे. याच्या अगोदर या ठिकाणी सत्ता स्थापनेचा हा जो संपूर्ण तिढा आहे हा सोडवला जाणार आहे. यामुळे नेमकं कोण सत्तेत बसणार याविषयीची चर्चा आहे. तर आज आपण सकाळीच पाहिलं की या ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकीकडे सत्तेत येणार का याविषयीची चर्चा सुरू असताना या दोन्ही पक्षांनाच आता फोडाफोडीचं राजकारण जे आहे, तर पक्षातले नगरसेवक जे आहेत यांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आहे. काँग्रेसचे जे 4 नगरसेवक जे निवडून आले होते यापैकी 2 नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा शिवसेनेकडून दावा केला जातोय, तर भाजपाकडून या ठिकाणी 2 नगरसेवक जे आहेत काँग्रेसचे हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा जो आहे आता केलेला आहे. एकूणच घोडे बाजार जो आहे हा या ठिकाणी आता सुरू झालाय. ज्या पद्धतीनं काँग्रेसची फिगर कमी जरी असली तरी भाजप असो किंवा शिवसेना असो या दोन्ही पक्षांना आता आपली मॅजिक फिगर गाठण्यासाठी. नक्कीच रामनाथ, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप काँग्रेसचा आधार घेणार का, भाजप सेनेचा आधार घेणार, किंवा शिवसेना मनसेचा आधार घेऊन आपली सत्ता स्थापन करणार का, असे अनेक प्रश्न, संभाव्य समीकरणं या ठिकाणी पाहायला मिळतात. पण काही वेळात, काही दिवसांमध्ये हे दृश्य स्पष्ट होणार आहे.